राजू साबळेसारखं एक वेगळं नेतृत्व आपल्यामध्ये होतं आणि बरेचशेला काय घोळ घातली मला माहित नाही आहे, पण त्याच्या आईच्या स्मरणार्थ एक कॉलेज किंवा शाळेला नाव द्यायचं कबूल केलं. मग शिंदे साहेबांच्या आईच्या नावाचं कबूल केलं. पैसे बिदागी घेतल्यानंतर परिवर्तन झालं. तत्कालीन त्याला काय काढतेस की त्याला मला माहित आहे, काय आम्ही मला माहित नाही आहे, पण ते त्याच पक्षात पुन्हा गेले. त्यांची मला वाटतं तिसरी का चौथी वर्ष राष्ट्रपती झाले. दुःख एवढ्याच गोष्टीचा बरेचसा सारखा आपला साधा नेता किंवा मंत्री त्याच्या आईचं नाव देत असताना तत्कालीन अशा पद्धतीचं ओळखेळ करणं हे त्याला शोभनीय नाही आहे. आई सर्वश्रेष्ठ आहे. कोणाची असते तरी आईला आपण सर्वोच्च मान देतो आणि परिषदेसारख्या आईचं नाव तिने दिलं असताना ते नाव काढण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी शब्द असतील आणि जो अवमान केलाय तो आम्ही कधी राहिलो अशी सरकारला नाही. मुळात महेंद्र दळवी यांनी किती वेळा पक्ष बदलले. हर्षद भागवत त्यांनी पहिले राष्ट्रवादीतनं शिवसेनेत प्रवेश केला, तर अख्खा पक्ष फोडून ते उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करून ते शिंदे साहेबांच्या बरोबर गेले आणि नंतर आत्ता तिथे जाऊन ते आमदार झालेले आहेत पुन्हा. काय तर त्यांनी दुसऱ्याला शिकू नये पक्ष बदल करण्याचं. काय दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना माहिती नसते आपण कार्यक्रमाला हजर राहतो, कार्यक्रम कुठला आहे काय आहे. त्यांनी कालच्या ह्याच्यात म्हटलं स्मरणार्थ. स्मरणार्थ कोणाला म्हणतो आपण? त्यांची दिवंगत झालेत त्यांना आपण स्मरणार्थ म्हणतो. त्यांची आई आज चांगले आहेत, त्यांना दीर्घायुष्य मिळो अशी ईश्वराने प्रार्थना करतो मी. आणि त्यांना जरा त्यांच्या आकलेत जरा भर पडा. महेंद्र दळवींच्या जिवंत माणसाला स्मरणार्थ म्हणत नाही, एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तिचा कार्यक्रम होता, त्याला जी हजर होती व्यासपीठावर त्यांनी सत्कार केला. आम्ही वेळोवेळी माणगाव शिक्षण प्रसारण मंडळाने त्यांचा सत्कारच केला. ते माझे मित्र आहेत. हां, परंतु ईश्वराने त्यांना बुद्धी वाढवावी त्यांची थोडीशी, की तो कार्यक्रम होता तो गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या नामकरणाचा कार्यक्रम होता. शाळेला आम्ही जे गंगूबाई संभाजी शिंदे नाव दिलं, मग आमच्या शिंदेसाहेबांच्या आईचं ते शाळेचं उद्घाटन होतं. त्याचा कार्यक्रम होता. ते कार्यक्रम हजर राहिले, ते सत्कार घेतला. ते त्यांना माहिती नाही कार्यक्रम कुठला होता. नर्सिंग कॉलेज बोलत आहेत. एक भावनिक मुद्दा करून राजकारण करायचं त्याचं हा प्रयत्न त्यातनं चाललेला आहे. लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारे त्यावेळेला नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन होतं. नर्सिंग कॉलेजचं भूमिपूजन त्यापूर्वीच तटकरे साहेब आणि भरत शेठ यांच्या हस्ते झालेलं होतं. आमच्या काय मानव शिक्षण प्रसारक मंडळाचा तो प्रश्न आहे, वैयक्तिक राजू साबळेचा प्रश्न नाही आहे. आणि त्यावेळेला ते असताना जे काय CSR मधला फंड जाहीर केला मदत आमच्या शिक्षण संस्थेला, त्यांच्या उपस्थित शिंदेसाहेबांच्या उपस्थित आम्ही तो जाहीर केलेला आहे.